हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो 2023 ला झालेला पेपर होता। म्हणजे लास्ट टाइम जी सार्वजनिक आरोग्य विभागाची फार्मसिस्टची एग्जाम झाली होती, तर त्या एग्जाम मध्ये कशा पद्धतीचा पेपर आला होता, तर तो पेपर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। जेणेकरून जी अपकमिंग बीएचएस मध्ये मित्रांनो फार्मसिस्टची वॅकन्सी येणार आहे, तर त्या वॅकन्सीसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही आधी एग्जाम पेपर बघा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात, तुम्हाला स्टडी कशा पद्धतीने करावा लागेल याची आयडिया तुम्हाला या व्हिडिओ थ्रू येऊ शकते। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। त्यासाठी मित्रांनो आरडी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एग्जाम रिलेटेड नोटिफिकेशन रिलेटेड ज्या काही अपडेट असतील किंवा स्टडी मटेरियल असेल तर या युट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलं जाईल। त्याच्यासाठी सबस्क्राइब करणं बनतच आहे, जेणेकरून तुम्ही फार्मासिस्ट व्हायचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर आपण आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल डीएचएससी बॅच पण स्टार्ट केलेली आहे। जर या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल, जी की अपकमिंग फार्मसीची खूप चांगली वॅकन्सी आहे, याच्यामध्ये एनरोल करायचं असेल, जॉईन करायची असेल बॅच, तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवरती टेस्ट मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन भेटेल। त्याचबरोबर फार्मा कोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स पण आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जातो। याला जॉईन करायचं असेल, इन्क्वायरी करायची असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आता मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू आपण। याच्यामध्ये बघणार आहेत आपण फार्मसीचा प्रीवियस इयरचा जो पेपर असणार आहे ते। मित्रांनो, यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता, प्री अनेस्थेटिक मेडिकेशन आर ऍडमिनिस्टर्ड टू अचीव विच ऑफ द फॉलोइंग गोल बिफोर सर्जरी। म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस एखादी सर्जरी परफॉर्म केली जाते तर त्यावेळेस प्री अनेस्थेटिक मेडिकेशन कशासाठी दिले जातात। याच्यामध्ये जर ऑप्शन बघितला, इन्क्रीज हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर रिड्यूस एन्झायटी अँड इन्शुर स्मूथ ट्रान्झिशन ऑफ अनेस्थेसिया। म्हणजे मित्रांनो, प्री अनेस्थेटिक मेडिकेशन बिफोर सर्जरी का दिली जाते, कारण एखाद्या पेशंटला एन्झायटी असेल किंवा अनेस्थेटिक मेडिकेशन हे व्यवस्थित त्याला दिले जातील, तर त्यासाठी मित्रांनो प्री अनेस्थेटिक मेडिकेशन दिले जातात। म्हणून ऑप्शन सेकंड इथे करेक्ट असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्टडी करताना बघावं लागेल, जे की लोकल अनेस्थेटिक असेल, जनरल अनेस्थेटिक असेल, ते तुम्हाला स्टडी करावं लागेल अपकमिंग एग्जाम साठी। त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता, द मॅक्सिमम नंबर ऑफ परमिट पार्टिकल पर क्यूबिक मीटर इक्वल और अबो 5 मायक्रॉन इन क्लास ऑफ 100। तर मित्रांनो, इथे या क्वेश्चनचा आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन 3 असणार आहे, ते असणार आहे 29। म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ परमिट पार्टिकल पर क्यूबिक मीटर किती असतात, 29 इन द क्लास ऑफ 100। त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या एग्जाम मध्ये आलेला बघणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट वर्क इन रेडिओलॉजी सर्व्हिसेस। तर मित्रांनो, खालीलपैकी असं कोणतं हे असणार आहे जे की रेडिओलॉजी सर्व्हिसेस मध्ये इन्क्लूड नसणार आहे। तर मित्रांनो, एक्झाम मध्ये असे पण क्वेश्चन खूप वेळेस विचारले, डू नॉट किंवा नॉट असं विचारलं जातं। त्यावेळेस मित्रांनो एक्झाम मध्ये टाइम कमी असतो आणि तुम्ही रीड करताना थोडंसं व्यवस्थित रीड करत नाहीत, तर त्याच्यासाठी रेडिओलॉजी सर्व्हिसेस मध्ये खालीलपैकी कोणतं ऑप्शन नसणार आहे। तर इथे ऑप्शन बघा, 4 ऑप्शन आहेत, टेक्निशियन, रेडिओथेरपिस्ट, फिजिशियन आणि इंजिनियर जे असणार आहे मित्रांनो ते रेडिओलॉजी सर्व्हिसेस रिलेटेड नाहीये, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, ही जे आहे ना, हे क्वेश्चन पेपर जशाच तसं आहे म्हणून रिस्पॉन्स शीट आहे। तर इथे जे करेक्ट आन्सर आहे त्यावर ऑलरेडी हायलाइट आहे ना, असं क्रॉस आहे जे रॉंग आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला इझी समजेल। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट इज मेंटेन्ड बाय। तर मित्रांनो, सेंट्रल रजिस्ट्रेशन जे असतं, जे की पीसीआय थ्रू कंट्रोल केलं जातं, तर हे जे फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशनचं सेंट्रल रजिस्टर आहे तर हे कोण कंट्रोल करतं किंवा मेंटेन्ड बाय। तर मित्रांनो, इथे ऑप्शन बघा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, हे रॉंग आहे, सेंट्रल काउन्सिलिंग ऑफ मेंटेनन्स ऑफ रजिस्टर। तर याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते सेकंड ऑप्शन असणार आहे, स्टेट काउन्सिल ऑफ मेंटेन रजिस्टर। हे काय करतं, स्टेट काउन्सिलचं मेंटेन करतं। फार्मसी काउन्सिल
स्टेट फार्मसी काउन्सिल हे पण नाहीये, सेंट्रलचं विचारलंय जे की रजिस्टर मेंटेन करतं. पीसीआय रिलेटेड जे सर्व फार्मसीचं रेग्युलेशन पीसीआय थ्रू चालतं आणि हे जे रजिस्टर आहे तर ते सेंट्रल काउन्सिल ऑफ मेंटेनन्स ऑफ रजिस्टर, हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोलॉजीचा क्वेश्चन, तुम्ही बघू शकता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरली ऑकरिंग हॅलोसिजेनिक सबस्टन्स फाउंड इन सर्टन टाइप ऑफ कॅक्टी. तर मित्रांनो इथे जर आन्सर बघितलं की खालीलपैकी कोणता असा नॅचरल ऑकरिंग हॅलोसिजेनस सबस्टन्स आहे जे की फाउंड होतं कॅक्टीमध्ये, तर इथे मस्कॅलिन हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जे आहे हे अँटीबायोटिक वरती विचारलेला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट टेट्रासायक्लिन इज ट्रू. तर खालीलपैकी मित्रांनो कोणता स्टेटमेंट जे असणार आहे जे की टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक रिलेटेड ट्रू असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला स्टडी करताना आता हे जशाच तसे क्वेश्चन तर येणार नाहीत तुमच्या अपकमिंग एक्झाम मध्ये, पण मित्रांनो रिलेटेड क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येतात. तर इथे टेट्रासायक्लिन विचारलंय, तुम्ही पेनिसिलिनचं करून घ्या. तुम्ही बाकी अदर ज्या अँटीबायोटिक आहेत, सेफॅलोपोरिन्स असेल, म्हणजे खूप साऱ्या अमिनोग्लायकोसाइड मध्ये जे काही जेवढ्या पण क्लास आहेत अँटीबायोटिकच्या त्या सर्व क्लासचे क्लासिफिकेशन तुम्हाला करावं लागेल, त्याचं स्टडी तुम्हाला व्यवस्थितपणे करावं लागेल. आता मित्रांनो टेट्रासायक्लिन रिलेटेड ट्रू स्टेटमेंट काय आहे इथे तुम्ही बघू शकता. ऑप्शन 3 करेक्ट आहे. टेट्रासायक्लिन कॅन लीड टू द फोटोसेन्सिटिव्हिटी अँड शुड बी युज्ड कॉजेशन इन इंडिव्हिज्युअल एक्सपोज टू सनलाइट. तर मित्रांनो हे जे आहे ट्रू असणारे टेट्रासायक्लिन रिलेटेड, हे 3 ऑप्शन, बाकीचे 3 हे रॉंग आहेत. तर मित्रांनो असे क्वेश्चन तुम्हाला अँटीबायोटिक वरती विचारतील, तर त्यासाठी अँटीबायोटिकचं स्टडी तुम्हाला नीट करावं लागेल. आणि मित्रांनो डीएचएस मध्ये 80% हा फार्माचा सिलेबस आहे. तर फार्माच्या सिलेबस वरती जे काही क्वेश्चन विचारतात तर ते तुम्हाला व्यवस्थितच करावं लागेल, कारण 80% ज्यावेळेस सिलेबस असतो तर त्यावेळेस तुम्हाला सर्व पार्ट करावा लागेल. जसं की डीएमईआर मध्ये कोलॉजीवरती खूप कमी क्वेश्चन विचारले, तिथे तुम्ही क्लासिफिकेशन तेवढे नसतील गेले तरी जमलं होतं. पण मित्रांनो तुम्हाला डीएचएस मध्ये क्लासिफिकेशन सर्व मस्ट आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कोलॉजीचाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट सीझर्स अँड इपिलेप्सी. तर मित्रांनो इपिलेप्सी आणि सीझरला ट्रीट करणारे कोणते क्लासिफिकेशन मधले ड्रग असतात. तर मित्रांनो हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. असे सिंपल क्वेश्चन पण तुम्हाला विचारले जातात. पहिलं आहे अँटीसायकोटिक, अँटी डायबेटिक, अँटीपायरेटिक. आता मित्रांनो अँटीसायकोटिक कंडिशनला ट्रीट करणारे, डायबिटीजला ट्रीट करणारे, पायरेटिक हे फिवरला ट्रीट करणारे. तर मित्रांनो अँटी कन्व्हर्जंट हा जो क्लास आहे 3rd नंबरचा, तर हे जे ड्रग आहेत हे ट्रीट करतात सीझर्स अँड इपिलेप्सीला, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे. यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉमन प्री एनेस्थेटिक मेडिकेशन यूज टू रिड्यूस एन्झायटी अँड इंड्यूस डॉजिनेस बिफोर सर्जरी. तर मित्रांनो प्री एनेस्थेटिक मेडिकेशन वरचा हा सेकंड क्वेश्चन आहे. आधी पण 1st नंबरचा क्वेश्चन असा विचारला होता. तर मित्रांनो याच्यापैकी कोणतं कॉमन आहे, जो की 4th नंबरला आहे. मिडाझोलाम हा जो ड्रग आहे तो प्री एनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केला जातो. कशासाठी? रिड्यूस एन्झायटी आणि डॉजिनेस रिड्यूस करण्यासाठी, इंड्यूस करण्यासाठी इफेक्ट. तर त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द बॉडी डेव्हलप इसेन्शियल ड्रग लिस्ट. तर मित्रांनो ईडीएल मीन्स इसेन्शियल ड्रग लिस्ट असते. तर त्या ड्रग लिस्ट नुसार जे काही हॉस्पिटल असतात तर ते रन होतात. म्हणजे जे काही हॉस्पिटल आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये तेवढे ड्रग असलेच पाहिजेत त्या लिस्ट नुसार. म्हणजे कोणतं पण हॉस्पिटल जर रन करायचं असेल तर इसेन्शियल ड्रग नुसार ड्रग आपल्या हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ही लिस्ट कोण बनवतं मित्रांनो, कोणती बॉडी डेव्हलप करते, तर मित्रांनो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन थ्रू इसेन्शियल ड्रग लिस्ट बनते. म्हणून इथे ऑप्शन ए करेक्ट आहे 1. त्याच्यानंतर एफडीए रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. तर हे सगळे तिन्ही ऑप्शन रॉंग आहेत. फर्स्ट आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग स्टोर डिझाईन हॅव अ स्टोरेज फॅसिलिटी. तर मित्रांनो सुटिक्सचे आणि त्याचबरोबर जे काही फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे तर त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. हे ड्रग डिझाईन किंवा लेआउट वगैरे जे आहेत ना, रिटेल ड्रग स्टोर असेल,
होलसेलर असेल, हे तुम्हाला विचारले जातात. पण हा जो क्वेश्चन याच्यामध्ये विचारलाय तो रॉंग झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय स्टडी करताना, होलसेल ड्रग डिझाईन स्टडी करावं लागेल, मॅन्युफॅक्चरर ड्रग स्टोर डिझाईन असेल, त्याचं एरिया किती असेल, रिटेलचा असेल, तर हे तुम्हाला व्यवस्थित मित्रांनो स्टडी करावं लागेल, कारण तुमच्या एक्झाम मध्ये असा एक क्वेश्चन 100% येणार. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रग स्टोर. तर मित्रांनो इथे पण विचारलं नॉट अन ऑब्जेक्टिव्ह. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता असा ऑप्शन आहे तो ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे. तर ह्याच्यामध्ये तीन हे जे हे ऑब्जेक्टिव्ह ट्रू आहेत आणि हे जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह नाहीये. ऑब्जेक्टिव्ह कोणतं नाहीये, टू प्रिस्क्राईब मेडिकेशन. आता मित्रांनो मेडिकेशन प्रिस्क्राईब करण्याचं इंडियामध्ये काम कुणाचं आहे, फिजिशियनचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ड्रग स्टोरच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते येईल का, नाही येणार. म्हणून इथे मित्रांनो ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आन्सर असणार आहे. दुसरे जर ऑप्शन बघितले तुम्ही, टू स्टॉक ऑल ड्रग अँड ॲक्सेसरी बाय हॉस्पिटल, तर हे मित्रांनो ड्रग स्टोरचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. टू प्रिक्योर ड्रग डिफरंट सोर्सेस, टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ रिसिप्ट अँड इश्यू ड्रग. तर मित्रांनो हे ड्रग स्टोरच्या रिलेटेड सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. इथे क्वेश्चन विचारलाय नॉट. ठीक आहे, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन फर्स्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायो अवेलेबिलिटी स्टडी. तर मित्रांनो बायो अवेलेबिलिटी जे काही स्टडी होतात तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह खालीलपैकी कोणतं नाहीये. तर मित्रांनो इथे तीन जे ऑप्शन आहेत हे ऍक्च्युअल मध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर तुम्हाला या एक्झाम मध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायो अवेलेबिलिटी स्टडी. तर तुम्हाला हे पण व्यवस्थित तुम्ही केलात तर हे माहिती होऊन जाईल. डेव्हलपमेंट ऑफ न्यू फॉर्म्युलेशन ऑफ एक्झिस्टिंग ड्रग हे ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रायमरी स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सुटेबल डोसेज फॉर्म न्यू ड्रग हे ऑब्जेक्टिव्ह आहे. डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ एक्सपिरियंट पेशंट रिलेटेड फॅक्टर्स हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. पण मित्रांनो फोर्थ नंबरचं जे ऑप्शन असणार आहे, कंट्रोल द क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी ऍडमिनिस्टर्ड, हे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह नाहीये. म्हणून मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, आयडियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथेनॉल फॉर डिसइन्फेक्शन. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट सिलेबसला पार्ट आहे. तर डिसइन्फेक्टंटचं इथेनॉलचं कॉन्सन्ट्रेशन जो की यूज केला जातो ऍज अ डिसइन्फेक्शन, तर ते असतं मित्रांनो 70 ते 95%. म्हणून इथे मित्रांनो लास्ट ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आणखीन एक क्वेश्चन आहे जो की असणार आहे इसेन्शियल ड्रग लिस्ट वरती. नेक्स्ट क्वेश्चन, आधी पण एक क्वेश्चन आपण बघितला या पेपर मध्ये, विच इज नॉट ऑब्जेक्टिव्ह विचारलाय. तर नॉटचे यावेळेस खूप क्वेश्चन विचारले, तुमच्या अपकमिंग एक्झाम मध्ये पण विचारण्याचे चान्सेस असतात. बेटर हेल्थ केअर, बेटर ड्रग मॅनेजमेंट, लोअर कॉस्ट, तर हे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत इसेन्शियल ड्रगचे. पण टू आयडेंटिफाय ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, तर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स मध्ये पार्ट येतो, इसेन्शियल ड्रग मध्ये ते येत नाही. म्हणून मित्रांनो इथे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज इसेन्शियल ड्रग लिस्ट पब्लिश. थर्ड क्वेश्चन, तर मित्रांनो फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट ही कधी पब्लिश झाली यावरती क्वेश्चन विचारलाय. तर मित्रांनो फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट 1977 मध्ये पब्लिश झालेली आहे. म्हणून मित्रांनो हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज द मिनिमम स्क्वेअर फूट एरिया रिक्वायर्ड पर बेड इन 100 बेडेड हॉस्पिटल. तर मित्रांनो मिनिमम स्क्वेअर फूट एरिया रिक्वायर्ड जो असतो जे 100 बेडेड हॉस्पिटल साठी, यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर मित्रांनो हे सर्व ऑप्शन रॉंग असल्यामुळे या क्वेश्चनचे मार्क जे आहेत ते स्टुडंटला भेटलेले आहेत. पण मित्रांनो तुम्ही स्टडी करताना या क्वेश्चन मधून काय शिकणार, तर याच्यामध्ये तुम्ही बघणार की 50 बेडेड हॉस्पिटलला किती स्क्वेअर फूट लागतो, 200 बेडेड हॉस्पिटलला किती एरिया स्क्वेअर फूट लागतो. तर तुम्हाला असा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते तुम्ही स्टडी करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, द पॉइंट ऍट विच बिझनेस ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम द सप्लायर इज कॉल्ड. तर मित्रांनो हे जे पॉइंट असणार आहे ना, हे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मधले पॉइंट आहेत. तर याच्यामध्ये द पॉइंट विच बिझनेस ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम सप्लायर इज कॉल्ड. तर ह्या स्टॉकला काय म्हणलं जातं, रिस्टॉक लेवल, रिऑर्डर लेवल, रिफिल लेवल, रिलोड लेवल.
तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर जे असणार ते असणार आहे रीऑर्डर लेवल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. सुटिक्स मधला क्वेश्चन इथे बघा विचारलेला आहे. कोनिकल बुलेट और ओवाइड शेप डोसेज फॉर्म विच आर मीन फॉर insertion into body cavity such as rectum, vagina, urethra, nose, air, melt or dissolve into the cavity fluid is called. तर मित्रांनो इथे सपोजिटरीची डेफिनेशनच दिलेली आहे. जर तुम्हाला सपोजिटरीची डेफिनेशन माहिती असेल तर इथे तुम्हाला हे 2 मार्क भेटतील इझिली. आता तुम्हाला याच्यातून काय शिकायचं, जेवढे पण डोसेज फॉर्म आहेत त्यांच्या डेफिनेशन वरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजेच गार्गल्स म्हणजे काय, सस्पेन्शन असेल, इमल्शन असेल, तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इथे बघा. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज नोन फॉर इट्स ॲबिलिटी टू स्लो डाऊन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड इंड्यूस डॉजिनेस. तर मित्रांनो खालीलपैकी असा कोणता ड्रग आहे जो काय करतो, स्लो करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि इंड्यूस करतो मित्रांनो डॉजिनेस. तर मित्रांनो सिडेटिव्ह जे ड्रग असतात ना तर ते स्लो डाऊन करतात सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि डॉजिनेस इंड्यूस करतात. म्हणून इथे सेकंड ऑप्शन सिडेटिव्ह करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ लायसन्सेस. तर मित्रांनो कोणते कोणते टाइपचे लायसन्स असतात. तर याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं जनरल अँड रिस्ट्रिक्टेड लायसन असतात. म्हणून मित्रांनो थर्ड ऑप्शन जो असणार आहे तो करेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी पॅरामीटर दॅट शुड बी एक्झामिन्ड फॉर युरिनरी एक्सक्रेशन डाटा. तर मित्रांनो इथे नॉट विचारलंय. तर मित्रांनो ते आहे सी मॅक्स. तर हे सी मॅक्स काय करतं, रिक्वायर्ड असतं युरिनरी एक्सक्रेशन डेटा हे करण्यासाठी. त्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नंबर ऑफ ड्रग कॅन बी इम्पोर्टेड अंडर सिंगल फॉर्म ऑफ 11. तर मित्रांनो फॉर्म 11 वरती क्वेश्चन विचारले. तर मित्रांनो फॉर्म वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये खूप सारे फॉर्म आहेत, रिटेल ड्रग, चोरटे वगैरे वेगवेगळे फॉर्म आहेत. वेगवेगळे परमिशन साठी हे फॉर्म हे केले जातात. तर तुम्हाला स्टडी करताना सर्व फॉर्म नंबर तुम्ही लक्षात व्यवस्थित ठेवा. तर इथे करेक्ट आन्सर असणार आहे सेकंड, ते म्हणजे फॉर्म नंबर 10. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन इज नोन टू हॅव पोटेन्शियली डेंजरस इंटरॅक्शन विथ सर्टन अँटीडिप्रेसंट लीडिंग टू ए लाईफ थ्रेटनिंग कंडिशन कॉल्ड ॲज सेरोटोनिन सिंड्रम. तर मित्रांनो खालीलपैकी असा कोणता डेंजरस इंस्ट्रॅक्शन होऊ शकतं ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, लाईफ, त्याला सेरोटोनिन सिंड्रम असं म्हणतात. तर मित्रांनो जे काही सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर आहे तर हे ऑप्शन करेक्ट असणार आहे फोर्थ नंबरचं. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन ऑफ ड्रग अँड सप्लायज. तर मित्रांनो जे काही ड्रगचं स्टोरेज कंडिशन आहे यावरती क्वेश्चन विचारलाय. जे वेगवेगळे स्टोरेज कंडिशन असतात तर ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. इथे जे आहे मित्रांनो कोल्ड हे स्टोरेज हे करेक्ट आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे तुम्ही बघू शकता विच ऑफ द फॉलोइंग अँटी अंजायनल मेडिकेशन वर्क बाय डायलेटिंग ब्लड वेसल, इन्क्रीजिंग ब्लड फ्लो टू द हार्ट अँड रिड्युसिंग द वर्कलोड ऑन हार्ट. तर मित्रांनो इथे जे करेक्ट आन्सर आहे जे की अँटी अंजायनल मेडिसिन्स म्हणून यूज केले जातात ते आहेत नायट्रेट्स. म्हणून थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल काउन्सिल मीन्स डॅश ॲज पर फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो सेंट्रल काउन्सिल मीन्स म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे सेंट्रली ऑल इंडियामध्ये जेवढ्या पण स्टेट काउन्सिलिंग आहे त्यांना कंट्रोल कोण करतं ते म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ऍज पर फार्मसी ऍक्ट 1948. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे शेड्यूल वरती. तर मित्रांनो जेवढे पण शेड्यूल आहेत ते तुम्हाला स्टडी करावेच लागतील. नो ऑप्शन 100% शेड्यूल वरती क्वेश्चन विचारला जातो. कोल्ड स्टार कलर इज परमिटेड टू बी युज्ड इन कॉस्मेटिक इज कवर्ड अंडर. तर मित्रांनो कॉस्मेटिक जे मध्ये जे काही कोल्ड स्टार कलर यूज केले जातात ते कशा थ्रू परमिट केले जातात तर ते मित्रांनो शेड्यूल क्यू मध्ये इन्क्लूड होतात. तर मित्रांनो शेड्यूल जेवढे पण आहेत ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करावं लागेल.
त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, द मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर बेसिक इन्स्टॉलेशन ऑफ इक्विपमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अनकोटेड टॅबलेट. तर मित्रांनो बेसिक इन्स्टॉलेशन एरिया जी असणार आहे ती अनकोटेड टॅबलेट साठी ते असतं 660 स्क्वेअर मीटर, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज लो लेवल डिसइन्फेक्टंट. तर खालीलपैकी कोणता असा लो लेवल डिसइन्फेक्टंट असणार आहे. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे क्वाटर्नियम अमोनियम कंपाऊंड. तर हा जो आहे तो लो लेवल डिसइन्फेक्टंट असणार आहे. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट, डिसइन्फेक्शन, अँटीसेप्टिक हे तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर असेप्टिक प्रिपरेशन ऑफ सोल्युशन टू बी फिल्टर इज कॅरीड आउट इन. तर ते किती क्लास ऑफ 10,000 क्लास ऑफ 10,000 सॉरी. तर म्हणून ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म रेफर टू द हायेस्ट ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड स्ट्रीम आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन. तर मित्रांनो एखादा मेडिसिन जर एखाद्या पेशंटला ऍडमिनिस्टर केला आणि तो मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशनला जातो ज्यावेळेस ब्लड स्ट्रीम मध्ये, तर त्या लेवलला काय म्हणतात. तर त्याला म्हणतात मित्रांनो पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म्युला ऑफ EOQ. तर मित्रांनो EOQ चा जो फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2DS/H. तर हे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, an agent intended for use in diagnosis, mitigation, treatment, cure or precaution of diseases in man in animal is called. तर मित्रांनो त्याला म्हणतात मित्रांनो ड्रग. म्हणजे असा जो एजंट आहे तो ट्रीटमेंट करतो, प्रिव्हेंट करतो एखाद्या डिसीजला, तर ते आपण कोण ड्रग यूज करून त्याला क्युअर करतो, एखाद्या डिसीजला प्रिव्हेंशन करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, खूप सिंपल क्वेश्चन आहे, फार्मॅकोडायनामिक्स इज स्टडी ऑफ हाऊ ड्रग. तर मित्रांनो फार्मॅकोडायनामिक मध्ये काय स्टडी केलं जातं. फार्मॅकोडायनामिक मध्ये मोड ऑफ ऍक्शन स्टडी केली जाते, म्हणजे इंटरॅक्ट विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस इफेक्ट. जो ड्रग एखाद्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर त्या बॉडीमध्ये कोणत्या रिसेप्टरला इंटरॅक्ट करणार आहे आणि त्यानंतर त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन प्रोव्हाइड करणार आहे, हे कशामध्ये स्टडी केलं जातं मित्रांनो फार्मॅकोडायनामिक मध्ये. आणि कायनेटिक मध्ये काय केलं जातं, जे काही एडीएम म्हणजे ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन ADME हे मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी केलं जातं. याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मस्ट द चीफ फार्मासिस्ट हॅव. तर मित्रांनो चीफ फार्मासिस्टला किती इयर्सचा एक्सपिरियन्स असतो, हा क्वेश्चन रॉंग झालेला आहे, तर तुम्ही हे थोडंसं रीड करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन द फार्मसी. तर मित्रांनो खालीलपैकी कोणतं जे सेक्शन असणार आहे ते फार्मसीमध्ये प्रेझेंट नाहीये, हे नॉट विचारलेलं आहे. तर मित्रांनो फार्मसीमध्ये असेप्टिक एरिया असतो, डिस्पेन्सिंग एरिया असतो, मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन पण असतो, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर नसल्यामुळे हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर प्रिपरेशन ऑफ एक्सटर्नल ऍप्लिकेशन टू द स्किन विदाउट फ्रिक्शन आर कॉल्ड. तर मित्रांनो डोसेज फॉर्मच्या डेफिनेशन वरती आणखीन एक सेकंड क्वेश्चन विचारले, ते म्हणजे लोशन. लोशन जे असतात ते आहेत मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर प्रिपरेशन ऑफ एक्सटर्नल ऍप्लिकेशन, म्हणून लोशन हे करेक्ट आन्सर आहे. यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पण खूप सिंपल आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन कॉमनली यूज टू ट्रीट बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड वर्क बाय इनहिबिटिंग बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस. तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या क्लास मधले जे ड्रग आहेत जे की बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट वर्क करतात, त्यांच्या इन्फेक्शन जो काही बॅक्टेरियाचा असतो ते क्युअर करतात बाय सेल वॉल सिंथेसिस, म्हणजे सेल वॉल सिंथेसिस बॅक्टेरियाची इनहिबिट करून इफेक्ट दाखवतात, तर ते आहेत मित्रांनो अँटीबायोटिक्स. डायरेक्ट डेफिनेशन वरती खूप सिंपल क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू शेड्यूल M.
तर मित्रांनो शेड्यूल एम रिलेटेड खालीलपैकी कोणता रूल नाहीये विचारलंय. तर मित्रांनो रूल 75 हे शेड्यूल एम रिलेटेड नाहीये, म्हणून करेक्ट आन्सर आहे. यानंतर मित्रांनो हा लास्टचा क्वेश्चन आपण या ह्याच्यामध्ये बघणार आहेत. याच्यामध्ये सर्व 80 क्वेश्चन्स आहेत, पण आपण या व्हिडिओमध्ये 40च क्वेश्चन कव्हर केलेत. तर याच्यासाठी तुम्हाला उद्या जो नेक्स्ट व्हिडिओ येईल किंवा 1-2 दिवसात जे येईल ते तुम्हाला बघावं लागेल, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी 25 मिनिटचा झालेला आहे. तर त्याच्यासाठी आणखीन 25 मिनिट लागतील दुसरा व्हिडिओ हे करण्यासाठी. आपण काही व्हिडिओ एडिट करत नाहीत, एकदा स्टार्ट केला व्हिडिओ तर एंड पर्यंत तसं असतो विदाउट एडिटिंग, कारण आरडी फार्मा जो आहे तो क्वालिटी प्रोव्हाइड करतो मित्रांनो. कुठल्याही फेक गोष्टी दाखवत नाहीत, कुठल्याही एडिटिंग दाखवत नाही. आपण जे आहे फार्मसी स्टुडंटसाठी प्रॉपरपणे हेल्प करतो, इमानदारीने हेल्प करतो. तर मित्रांनो लास्ट क्वेश्चन काय आहे बघा. द पर्सन हु इज नॉट एक्स ऑफिशियल मेंबर ऑफ जॉईंट स्टेट काउन्सिल. तर मित्रांनो जॉईंट टेस्ट काउन्सिल जे आहेत जे की जे दोन अशा स्टेट असतात ज्याच्यामध्ये एकच फार्मसी काउन्सिल असते. म्हणजे आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल आहे, मोठी स्टेट आहे, एकच फार्मसी काउन्सिल आहे. पण अशा काही छोट्या स्टेट असतात ज्याच्यामध्ये जॉईंट स्टेट काउन्सिलिंग चालतं. तर इथे नॉट हा क्वेश्चन विचारलाय, तर तिथे बघा द रजिस्टर ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर हे काय असतो, एक्स ऑफिशियल मेंबर नसतो जॉईंट स्टेट काउन्सिलचं. तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच हे 40 क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो DHSC जे अपकमिंग खूप चांगली वॅकन्सी आहे, तर या वॅकन्सीसाठी प्रिपरेशन आतापासून करा. 80% फार्माचा सिलेबस आहे, आतापासून तुम्ही स्टडी केलात, नोटिफिकेशन आल्यास फक्त रिव्हिजन करा, तुमचं 100% सिलेक्शन होईल. आणि मित्रांनो तुमच्या सिलेक्शन मध्ये जर तुम्हाला मदत पाहिजे असेल आरडी फार्माच्या स्पेशल बॅच साठी तुम्ही जॉईन करा. तिथे सर्व क्वालिटी मटेरियलचं नोट्स प्रोव्हाइड केले जातात, सर्व PIQs तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास भेटेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो तुम्हाला गायडन्स भेटणार आहे. तुमच्या एक्झाम फॉर्म भरल्यापासून तुमचं डॉक्युमेंटेशन होईपर्यंत आरडी फार्मा तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या सक्सेस मध्ये. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या आरडी फार्माची बॅच जॉईन करायची असेल ना, तर आज जो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे आणि लवकरात लवकर बॅच मध्ये एनरोल करायचे. कारण मित्रांनो आपले लिमिटेड सीट असतात, DMAR मध्ये पण आपण खूप लिमिटेड सीट होते, लगेचच ऍडमिशन क्लोज केले. तर तुम्हाला जर सिरियसली स्टडी करायचं असेल, आतापासून करायचं असेल, तर आपल्या बॅच मध्ये एनरोल लवकरात लवकर करा. फार्माकोव्हिजिलन्स जॉब करायचा असेल तरी पण डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय व्हॉट्सअप वरती मेसेज करा. आणि शेवटी आरडी फार्माला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू ऑल.